ओझर पोलीस स्टेशन येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त शांतता समिती तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026चे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, जाधव पंच मंडळ, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक दिनांक 6 एप्रिल रोजी ओझर पोलीस स्टेशन येथे सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनजी कंधारे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाने ही बैठक संपन्न झाली. यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026चे ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ओझर नगर परिषदेच्या वतीने उपस्थित श्री पोद्दार सर व मोगल मॅडम यांना उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गांमध्ये येणारे अडथळे तसेच रस्त्यामध्ये असणारे खड्डे या संदर्भात सूचना केल्या. त्याचप्रमाणे MSCBच्या अधिकाऱ्यांना देखील मिरवणूक मार्गात धोकादायक विद्युत तारा या संदर्भात सूचना केल्या. यावेळी बोलताना ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनजी कंधारे यांनी सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था पाळावी, नियमांचे पालन करावे, सर्वांना सहकार्य केले जाईल असे सांगितले. उपस्थितांचे आभार ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने निलिमा डोळस मॅडम यांनी मानले. आणि सर्वांनी सांगितलं अगोदरच की ओझर हे शांततेचं गाव आहे आणि निश्चितच शांततेचं गाव आहे, असं काही नाही. आता माझे इलेक्शनही झालं, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण झाली, तर कुठे काही गालबोट लागलेला नाही आहे आणि लोकांनी ऐकलं. फक्त एकच आहे, एक गाणं वाजू द्या, 2 गाणं वाजू द्या, याच्यावर जास्त काही ठिकाणी पारंपरिक वाद्य लावा जेणेकरून इतरांना काही त्रास होणार नाही. तुला परमिशन आहे का नाही? काही ठिकाणी असं सांगितलं. ओझरचे जनता तसंच या कार्यक्रमाला आजची शांतता कमिटीची जी मिटिंग आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनी, ओझरकर, जयंतीचे अध्यक्ष, ज्यांनी मिरवणुकी काढल्या त्यांच्या नगरसेवक, नगरपालिकेचे पोद्दार साहेब असतील, इकडे MSCBचे मॅडम आहेत, आबा आलेले आहेत, बाकी जे का ओझरकर आहेत. तर जयंती ही दरवर्षी चांगली निघते, त्याच्याबद्दल काय हे नाही आहे. एखाद दुसरा अपवाद असतो, तो आपण जर सोडला तर सगळी ठिकाणी जयंती चांगली पार पडते. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचं तुमचा रोडचं. तुम्ही जे सांगितलंय का रोडवरचे काही वाहनं वगैरे लागतात, हजर झाला आणि आपण एवढं चांगलं सहकार्य दिलं, आपण मौल्यवान सूचना दिल्या, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या जयंती उत्सवासाठी तुम्ही मिरवणूक मार्ग, वेळ आणि ध्वनी प्रदूषण